रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा कथित प्रकार समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या पुढे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्गो अर्थात मालवाहू विभागाच्या परिसरात काही रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट प्रवेश करत असून तेथून रेल्वे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे या कार्गो प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही अधिकृत किंवा सुरक्षित मार्ग नसल्याचा दावा करण्यात आला. झाडाझुडपे आणि खोल ओढा ओलांडून प्रवाशांना या वाहनांपर्यंत जावे लागत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी संबंधित वाहन चालकांना जाब विचारला असून अशा प्रकारची बेकायदेशीर वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या मार्गाचा वापर करून विना तिकीट प्रवासी मुख्य प्रवेशद्वार आणि तिकीट तपासणी टाळून बाहेर पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हे आरोप स्थानिक नागरिकांनी केले असून या संदर्भात कोकण रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा यंत्रणा किंवा स्थानिक पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. चला काय इथे गाड्या भरतात, तुम्हाला 50 वेळा सांगून झालेला आहे तरी पण तुम्ही गाडी भरता. जातो नाही, सगळ्यांचे विषय आहेत, काय विषय नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय टेन्शन घेऊ नका. आमचा माणूस नाही, काय विषय नाही इथं. बोला, शूटिंग करतोय. शूटिंग आम्ही तुला बघितली म्हणून आलो. अच्छा, जाऊ जाऊ. कुठली ट्रेन दाखवता? मी रिक्षा घेतोय, मी आलोय पाहिजे बघितलं धंद्याला. वरडा तुम्ही पण, काय विषय नाही. मी काय बोलतोय कशाला डिलीट करचा विषय नाही. इथं का आले, कशासाठी काय घ्यायची गरज आहे, काय यायची गरज आहे. जेव्हा तुम्हाला दिला होता, तुम्हाला जेव्हा चान्स दिला होता, तुम्ही तिथं आले हो नाही आले हो, काय गाणमारी करता होता इथं. काय सांगतो मी तुम्हाला, माझे घेतलीस का काय? सगळे घेतलेत. इथं गाड्या भरायला तुम्हाला अधिकार कोणी दिला? कोणी दिला मला हे म्हणायचं. मी आलेला कधी बघितलास? मी तुम्हाला मग इथं कशाला आले हो तुम्ही? तुला बघितलं म्हणून आलोय. कशासाठी आले हो पण? जायचं होतं ना आपल्याला. तो विषय सोडा, तुम्हाला अधिकार दिला आणि कोणी इथं गाड्या भरायचा मला हेच समजत नाही. भाडा नकोचा विषय येत नाही. ही माझी गाडी इथं उभी ठेवली. ही मॅजिक लागली. ही आपणची गाडी, हे पॅसेंजर इथं आहेत, सगळ्यांना नडतोय तरी. ए लंब्या, तुला मस्ती करायचीच आहे ना? तुला मस्ती करायची ना? इथे भाडी भरून मग का फालतूगिरी चालली? फालतूगिरी का चालली? पॅसेंजरला पलीकडे पाठव. तुम्हाला कुठं जायचं साहेब? एक काम करा, पलीकडे जाऊ. पलीकडं हा रिक्षा स्टँड नव्हे, हा रिक्षा स्टँड नाही आहे. हे इथं चोरी धंदा करतायत. तुम्ही तुमचा रिक्षा स्टँड पलीकडे, तुम्ही पलीकडे जावा. पलीकडे तुम्हाला रिक्षा भेटेल. लंब्या 5 मिनिटं इथं थांब, जाऊ नकोस. इथं थांब, भरली नाही मान नको सांगू, इथं थांब. तुम्हाला कुठं जायचं साहेब? तिकडे जावा पलीकडं. इथं रिक्षा स्टँड नाहीये, हे चोरी करतायत, हे चोर आहेत सगळे. ऐकून घ्या पॅसेंजर साहेब, हे सगळे चोर आहेत, हे चोऱ्या करतायत. लिगली नाका आपला पलीकडं आहे, जावा तुम्ही पलीकडं 1 नंबरला.
इथनं रिक्षा धंद्यात कुठल्याही रिक्षात बसू नका, तुम्हाला लुटमार होऊ शकते. काय सांगतोय? डायरेक्ट पलीकडे जावा. ह्या इकडच्या रिक्षावाल्यांकडे बसले, तुमची लुटमार झाली. रिक्षावाल्यांवर नाव घ्यायचं नाही. आपला लिगली नाका पलीकडे आहे. जावा तुम्ही बिंदास पलीकडे जावा. तुमचं काय आहे? हा, लोटा बिटा काय नाही. लिगली मध्ये तिकडे पलीकडे जावा. इकडे काय करू नका. लोका सीटचा विषय होत नाही. इथं गाडी भरायची नाही. तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं गाडी भरायचा? तुम्हाला गाडी भरायचा इथं अधिकार दिला ना कोणी? तुम्हाला इथं अधिकार दिला ना कोणी गाडी भरायचा?